11th ॲडमिशनमध्ये ज्या विद्यार्थ्यांना 1 नंबरचे ऑप्शन मिळाले असेल, म्हणजे पसंतीक्रम तुम्ही जे दिलेले आहे त्यामधून 1 नंबरचे कॉलेज जर मिळाले असेल तर त्या विद्यार्थ्यांना प्रवेश घेणं हे अनिवार्य म्हणजे कंपल्सरी असणार आहे। जर तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुम्ही समोर कोणताही राऊंड भरू शकणार नाही आहे। याबद्दलचे संपूर्ण प्रूफ आणि 11th ॲडमिशन म्हणजे त्यांच्याकडून संपूर्ण माहिती प्रोव्हाइड करण्यात आलेली आहे। तर या व्हिडिओमध्ये आपण A to Z माहिती भरणार आहे आणि ज्या विद्यार्थ्यांना 2 नंबर पासून तर 10 नंबरच्या मधात कॉलेज मिळाले असेल त्यांच्यासाठी कोणता रूल लागू होणार आहे आणि 1 नंबर वाल्यांसाठी तर रूल ऑलरेडी लागलेला आहे, तुम्हाला प्रवेश घ्यावाच लागणार आहे, कंपल्सरी आहे। जर तुम्ही प्रवेश घेतला नाही, काही विद्यार्थ्यांना असं वाटत असेल की आम्हाला प्रवेश घ्यायचा नाही आहे, तर त्या विद्यार्थ्यांनी ॲडमिशन प्रोसेसमधून बाद केले जाणार आहे। तुम्ही कोणत्याही राऊंडमध्ये 11th ॲडमिशनला प्रवेश घेऊ शकणार नाही, हे तुम्ही लक्षात असू द्या, कारण की याबद्दलचे ऑलरेडी संपूर्ण माहिती 11th डिपार्टमेंट यांच्याकडून देण्यात आलेली आहे। तर बघू शकता कोणते नियम विद्यार्थ्यांसाठी लावण्यात आलेले आहे। तर ज्या विद्यार्थ्यांनी रेग्युलर राऊंड तर टोटल 4 राऊंड होणार आहे, त्यानंतर 1 राऊंड स्पेशलचा होऊ शकतो, म्हणजे टोटल 5 राऊंड खेळू शकतात विद्यार्थी। परंतु यामध्ये एकच कंडिशन आहे की जी म्हणजे 1 नंबरचं ऑप्शन, जर 1 नंबरचं ऑप्शन मिळालं तर तुम्ही समोरचे कोणताही राऊंड ट्राय करू शकत नाही। त्यामुळे लक्षात असू द्या, यामध्ये आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। तर बघू शकता प्रत्येक फेरीसाठी ऑनलाईन संमती म्हणजे भाग 2 पुन्हा लॉक करणे सक्तीचे असेल, म्हणजे तुम्हाला जर दुसरा राऊंड ट्राय करायचा असेल तर तुम्हाला पार्ट 2 भरणं अतिशय गरजेचं आहे, ज्यामध्ये तुम्ही 1 ते 10 पर्यंत कॉलेज टाकू शकता। नेक्स्ट, प्रत्येक फेरीपूर्वी संमती नोंदविणे आवश्यक आहे। प्रत्येक फेरीसाठी मागील पसंतीक्रम पुढे जसेच्या तसे आपोआप घेतले जाणार नाहीत, म्हणजे ज्या विद्यार्थ्यांना राऊंड 2 भरायचा आहे, 3 भरायचा आहे, त्या विद्यार्थ्यांना फ्रेश राऊंड भरणं अतिशय गरजेचं आहे। जर तुम्ही कोणत्या राऊंडमध्ये फॉर्म फिलअप केला नाही तर त्या राऊंडमध्ये तुम्ही ग्राह्य धरण्यात येणार नाही आहे। पहिला पसंतीक्रम दिलेल्या उच्च माध्यमिक विद्यालय विद्यार्थ्यास प्रवेश मिळाला असल्यास सदर उच्च माध्यमिक विद्यालय निर्धारित कालावधीत विद्यार्थ्यांनी प्रवेश घेणे बंधनकारक असेल। पहिला पसंतीक्रम मिळालेल्या विद्यार्थ्यांची नावे यापुढील सर्व नियमित फेरींसाठी प्रतिबंधित म्हणजे रिस्ट्रिक्ट करण्यात येतील, प्रवेश घेतला नाही तरी। याचा अर्थ एका वाक्यात सांगतो, जर तुमचा 1 नंबरचा ऑप्शन तुम्हाला मिळालेला आहे, तुम्ही प्रवेश घेतला नाही तर तुम्ही 11th ॲडमिशनमधून बाहेर टाकण्यात येणार। कोणत्याही राऊंडमध्ये तुम्हाला प्रवेश नाही, डायरेक्ट तुम्हाला कुठेतरी जाऊन मॅनेजमेंट कोट्यातून ॲडमिशन घ्यावी लागेल, कारण की तुम्ही 11th राऊंडमध्ये 1 नंबरचा ऑप्शन मिळालेला आहे आणि हा जो आहे हा GR आहे किंवा आपण रूल म्हणू शकतो 11th ॲडमिशन यांच्याकडून दिलेला की 1 नंबरचा ऑप्शन हे कंपल्सरी असणार आहे। आणि ज्या विद्यार्थ्यांना 2 नंबरपासून तर 10 नंबरच्या आतमध्ये कॉलेज मिळालेलं आहे त्यांच्यासाठी कोणता रूल आहे हे सुद्धा आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहे। पहिला पसंती क्रमाव्यतिरिक्त अन्य पसंती क्रमाचे म्हणजे 2 ते 10 उच्च माध्यमिक विद्यालय मिळाल्यास व ते विद्यार्थ्यास मान्य असल्यास असे विद्यार्थी निर्धारित कालावधीत सदर उच्च माध्यमिक विद्यालयात आपला प्रवेश निश्चित करू शकतील। निर्धारित कालावधीत प्रस्तुत विद्यार्थ्यांनी संबंधित महाविद्यालयात प्रवेश निश्चित न केल्यास त्यांना पुढील फेरीसाठी पसंती क्रम बदलण्याची भुभा देण्यात येईल। जर कोणत्या विद्यार्थ्याला 2 नंबर ते 10 नंबरमध्ये कॉलेज मिळाले असेल आणि त्या विद्यार्थ्याने जर प्रवेश घेतला नाही, जो टाइम टेबलनुसार तुम्हाला डेट देण्यात आलेली आहे, तर तो विद्यार्थी राऊंड 2 मध्ये त्यांचा फॉर्म परत भरू शकतो, म्हणजे राऊंड 2 सुद्धा ट्राय करू शकतो। फक्त 1 नंबरचं कॉलेज ट्राय करू शकणार नाही आहे, म्हणजे ज्यांना 1 नंबर लागलेला आहे ते विद्यार्थी या प्रोसेसमधून बाद केले जाणार आहे। तर यामध्ये बघू शकता नियमित फेऱ्यात प्रतिबंधित होण्याचे 3 कारणे, म्हणजे तुम्हाला या फेरीमधून बाद करण्याचे कोणते 3 कारणे बघू शकता। पहिला पसंतीक्रम मिळूनही प्रवेश घेतला नाही तर, विद्यार्थ्याने घेतलेला प्रवेश रद्द केल्यास, संबंधित महाविद्यालयाने विद्यार्थ्यास प्रवेश नाकारल्यास, म्हणजे अर्जातील चुकीच्या माहितीमुळे। 3 ऑप्शन दिलेले आहे। ज्यांना 1 नंबरचं कॉलेज मिळालेलं आहे, प्रवेश जर घेत नसेल तर ते विद्यार्थी या ॲडमिशन प्रोसेसमधून बाद केले जाणार। दुसऱ्या नंबरचं विद्यार्थ्यांनी प्रवेश घेतला परंतु त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला जाऊन आपला प्रवेश रद्द केला, ते विद्यार्थी या प्रोसेसमधून बाद केले जाणार। तिसरा प्रश्न,
विद्यार्थ्यांच्या फॉर्ममध्ये जर काही चूक असेल आणि त्या कारणामुळे कॉलेजने त्यांचा फॉर्म रिजेक्ट केला, जसं की यामध्ये कोणाची कास्ट चेंज असेल आणि त्यांच्याकडे कास्ट सर्टिफिकेट नसेल, ही सुद्धा एक अर्जाची चूक मान्य करू शकतो आपण, कारण की कास्ट भरपूर मॅटर करते, कारण रिझर्वेशन भरपूर असतात, यामध्ये कास्ट वाईज रिझर्वेशन असतात, त्यामुळे विद्यार्थ्याचा प्रवेश यामुळे सुद्धा नाकारला जाऊ शकतो। या 3 कारणामुळे विद्यार्थी या प्रवेश फेरीमधून बाद केले जाणार आहेत। तर बघू शकता टोटल राऊंड किती होणार आहे। 0 राऊंड जो होता ज्यांचे कोट्या अंतर्गत ॲडमिशन घ्यायचे होते त्यांच्यासाठी 0 राऊंड होता। त्यानंतर रेग्युलर राऊंड किती होणार आहे तुम्ही यामध्ये बघू शकता, म्हणजे नियमित फेरी म्हणू शकतो आपण याला। तर राऊंड 1, राऊंड 2, राऊंड 3, राऊंड 4 4 राऊंड होणार आहे। म्हणजे विद्यार्थ्यांना घाबरण्याचं कारण नाही आहे, फक्त एकच कंडिशन, जी म्हणजे मी स्टार्टिंगपासून तर एंडिंगपर्यंत एकच सांगतोय तुम्हाला की 1 नंबरचं कॉलेज जर मिळालं तर तुम्ही प्रवेश घ्यावाच लागणार आहे। हीच एक कंडिशन आहे यामध्ये, बाकी कोणतीही कंडिशन तुम्हाला लागू राहणार नाही आहे। आणि त्यानंतर एक विशेष फेरी असणार आहे ज्याला आपण स्पेशल राऊंड म्हणतो। अशा प्रकारे 5 राऊंड होणार आहे। समजा जर जागा शिल्लक राहिल्या तर स्पेशल राऊंड 2 सुद्धा होऊ शकतो, परंतु डिपेंड हे सिच्युएशनवर राहणार आहे की जागा शिल्लक असेल तर होणार, परंतु रेग्युलरमध्ये हे 5 राऊंड होणारच आहे। तरी विद्यार्थ्यांनी जर नंबर लागला नसेल तर ते नंतरच्या राऊंडमध्ये सुद्धा ट्राय करू शकतात। तर 11th ॲडमिशन 2025-26 मध्ये इथे जर कोणाला अडचण असेल तर तुम्ही कमेंट्स करू शकता, आणि यापुढील जेही अपडेट येईल ती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार। त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।